बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील चिखला काकडगाव. एरवी शांत असणारं हे गाव आज एका अशा घटनेने हादरलंय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकलाय. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्त्रियांच्या पदराला हात लावणाऱ्यांचे हातपाय छाटले, त्याच महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने एका महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. राजकारण, सत्ता आणि पुतळ्याचा वाद एवढा विकोपाला गेला की माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना लोणारच्या मातीत घडली. नेमका हा वाद काय होता, त्या रात्री चिखला काकडमध्ये काय घडलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला कोणता इशारा दिलाय, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या वादाची ठिणगी पडली ती 3 फेब्रुवारी 2026 ला. चिखला काकड गावातील काही शिवप्रेमी तरुणांनी आणि ग्रामस्थांनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला. मात्र या पुतळ्याला सुरुवातीपासूनच गावातील एका गटाचा आणि विशेषतः गावच्या सरपंचांचा विरोध होता. पुतळा अनधिकृत आहे किंवा जागेचा वाद आहे अशी कारणं पुढे करत हा पुतळा तिथून हटवण्याच्या हालचाली पडद्यामागून सुरू होत्या. हे प्रकरण प्रशासनाकडे गेलं. गावात तणाव वाढला, पण शिवप्रेमी आपल्या भूमिकेवर ठाम होते. 20 फेब्रुवारीची रात्र चिखला काकड गावासाठी काळ रात्र ठरली. रात्री उशिरा अशी माहिती मिळाली की काही लोक शिवरायांचा पुतळा तिथून हलवण्याच्या तयारीत आहेत. ही बातमी मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ या तातडीने तिथे पोहोचल्या. एका महिला असूनही त्या एकट्या तिथे भिडल्या आणि त्यांनी पुतळा हटवण्यास ठाम विरोध केला. पण त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. आरोप असा आहे की गावच्या सरपंचांनी आपल्या समर्थकांना, महिला पुरुषांना एकत्र करून संजीवनी वाघ यांना घेराव घातला. शिवरायांच्या पुतळ्यासमोरच शिवरायांच्या लेकीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर भर रस्त्यात त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते असा गंभीर आरोप खुद्द संजीवनी वाघ यांनी केलाय. 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं. आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू. त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ. आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली. आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली. वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली. त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचांनी सांगितलं होतं मला. कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो होतो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा नागराला बांधून नाला तोडून न्यायचं. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे. मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत. व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. पोलिसांच्या समोर एका महिलेची विटंबना होत असताना यंत्रणा काय करत होती, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. या मारहाणीत केवळ संजीवनी वाघच नाहीत तर इतर महिला आणि लहान मुलांनाही बेदम चोप देण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटून उठला. 21 फेब्रुवारीची सकाळ उजाडली ती संतापाच्या लाटेनेच. संजीवनी वाघ यांनी अपमान सहन न झाल्याने मी आज आत्महत्या करणार असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मराठा बांधवांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट चिखला काकड गाव गाठलं.
जरांगे पाटील यांनी पीडित संजीवनी वाघ यांची भेट घेतली, त्यांचे अश्रू पुसले आणि तिथेच प्रशासनाला ठणकावून सांगितलं, ज्यांनी आमच्या आया बहिणींच्या अंगावर हात टाकलाय त्यांना पाताळातून शोधून काढा. जर 24 फेब्रुवारी पर्यंत सर्व दोषींना अटक झाली नाही तर 25 तारखेला या मातीत रणसंग्राम होईल. ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे. ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे. सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उकडून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत. म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती ती शिस्तात होणे खूप गरजेचं आहे. ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का, 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय एक बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठ्याच्या चिखला गावात येणार. जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की हा लढा आता केवळ पुतळ्याचा राहिलेला नाही, तर तो मराठ्यांच्या अस्मितेचा आणि भगिनींच्या सन्मानाचा झालाय. या घटनेचे पडसाद केवळ गावातच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उमटले. आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत संजीवनी वाघ यांना 1 लाखाची मदत दिली आणि पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 25 लाखांचा निधी जाहीर केला. त्यांनी तर सरळ भाषेत ताकीद दिली की मी तिथे असलो असतो तर सरपंचाचे हातपाय तोडले असते. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे यांसारख्या नेत्यांनीही या अमानुष कृत्याचा निषेध केला. प्रशासनाने आता कंबर कसली आहे. अमरावतीचे IG रामनाथ पोकळे यांनी स्वतः गावाची पाहणी केली. या प्रकरणी आतापर्यंत 37 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 21 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. गावात सध्या SRPFच्या तुकड्या तैनात असून गावाला छावणीचं स्वरूप आलंय. चिखला काकडमधील ही घटना आपल्याला विचार करायला लावणारी आहे. ज्या राजाने महिलांच्या आदराची शिकवण दिली त्याच राजाच्या पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद इतका घाणेरडा कसा असू शकतो? संजीवनी वाघ यांना न्याय मिळणार का? आणि 20 तारखेला जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे आता उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान या सर्वाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.